आपण अतिवृष्टी संदर्भातल्या मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या आणि महाराष्ट्रभरातल्या सगळ्या घडामोडी बघतोय। गोदावरीच्या महापुरामुळे शनीच्या शाळेतील पितापैकी एक असलेले बीडच्या राक्षस भुवन इथलं शनी मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। बीडला महापुराचा फटका बसलाय आणि राक्षस भुवन इथलं शनी मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे। पांचाळेश्वर इथलं मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे। गोदावरी नदीपात्रात 3 लाख क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे गोदाकाठच्या अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यातच शनीचं मंदिर सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। फक्त मंदिराचा झेंडा वर बघायला मिळतोय। हे शनी मंदिर आहे आणि शनी मंदिर राक्षस भुवन इथलं हे शनी मंदिर, जर कोणी या राक्षस भुवन इथल्या शनी मंदिरात गेलं असेल तर लक्षात येईल। तर हे शनी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली आहे, त्याचा फक्त एक झेंडा वर दिसतो आहे आणि पांचाळेश्वर मंदिर सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। भयावह दृश्य आहेत ही बीडमधली। बीडच्या अनेक भागात परिस्थिती गंभीर आहे। तर नाशिक शहरात पावसाने उघडीप दिली आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मात्र घट झालेली बघायला मिळते आहे। काल संध्याकाळी बुडलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलं होतं, आता हे पाणी थोडं ओसरलंय असं दिसतंय। पूरपरिस्थिती मात्र कायम असली तर गोदाकाठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम असलेला बघायला मिळतोय। रामकुंड आणि लक्ष्मणकुंड पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। गोदाकाठचा पूर ओसरलेला नाही। खरं तर गोदावरी नदीपात्रात पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे हा प्रवाह किती वेगवान आहे आणि कशी दुथडी भरून ही नदी वाहते आहे। रामकुंड लक्ष्मणकुंड दिसेनासं झालेलं आहे आणि मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे, हे आपल्याला बघायला मिळत आहे। नाशिकमधली ही दृश्य आहेत। अनेक मंदिरं, छोटी छोटी मंदिरं आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात या परिसरात, पण ती सगळीच पाण्याखाली गेली आहेत। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकलेत। प्रशासनाने तत्परतेने पूरग्रस्त नागरिकांची सुखरूप सुटका केली। नगर जिल्ह्यात तर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात आलं। हेलिकॉप्टर सुटकेसाठी आल्यामुळे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांचा जीव वाचला। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात देवटाकळीमध्ये एक कुटुंब पुरात अडकलं होतं। त्यांच्या सुटकेसाठी प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टर मागवून पूरग्रस्तांची सुटका करत त्यांना सुरक्षित स्थळी नेलं। तर शेवगाव नेवासा रोडवर सूर्यकांता नदीला पूर आला होता। मात्र या परिस्थितीतही एक कार त्यातून जाण्याचा प्रयत्न करत होती, पण ही कार पाण्याचा अंदाज न आल्यानं पुरात अडकली होती। त्यामध्ये अडकलेल्यांची काही वेळातच सुटका करण्यात आली, त्यामुळे मोठा धोका टळला। राहुरी तालुक्यातील टाकळी मिया गावातील नाग ओढ्याला आलेल्या पुरामुळे 10 आदिवासी कुटुंब पाण्याने वेढले गेले होते। ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवलं। तर संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी रेस्क्यू टीम सोबत जाऊन बचाव मोहिमेत सहभाग घेतला। हडस पिंपळगाव इथले गणपत निघोटे पुरामुळे अडकले होते, त्यांची रेस्क्यू टीमने सुटका केली। पैठण शहराच्या विविध भागांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांना पैठण शहरातील मंगल कार्यालय आणि शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय। पैठण शहरातील जवळपास 125 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय। नगर परिषद पैठण या पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज आहे आणि साधारण काल रात्रीपासून सगळ्या कुटुंबांना आणि सगळ्या शहरातल्या नागरिकांना याबाबत सूचना देण्याचं काम सुरू आहे। आज दुपारपर्यंत 150 कुटुंबाचं साधारण स्थलांतर शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि आम्ही मंगल कार्यालय ताब्यात घेतलेली आहेत, तिथे आम्ही स्थलांतर केलेलं आहे।
सिल्लोड तालुक्यातील बाजार सावंगीमध्ये पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना अग्निशमन दलानं बाहेर काढलं. पहाटे 4 वाजताच अग्निशमन दलानं सुटका केल्यानं पूरग्रस्तांनी सुटकेचा निश्वास सोडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बोर नदीला पूर आल्यामुळे भिव गावात 12 नागरिक अडकले होते. एनडीआरएफच्या टीमनं त्यांची सुटका केली. बीडच्या केज तालुक्यातील शिरपुरामध्ये एक व्यक्ती वाहून जात होता. संकटात सापडलेल्या व्यक्तीचे गावकऱ्यांनी प्राण वाचवले. नदीवर लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न एका व्यक्तीच्या अंगलट आला. मात्र इतर तरुण त्याच्या मदतीला धावल्यामुळे त्या व्यक्तीची सुटका करण्यात आली, तर त्याची दुचाकी पुलाच्या कठड्याला बांधण्यात आली. एकंदरीतच पूरस्थितीमध्ये प्रशासन हाय अलर्टवर आहे. पुरात अडकलेल्यांची सुटका करतंय. मात्र नागरिकांनीही या परिस्थितीमध्ये दुस्साहस करून त्यांचा जीव धोक्यात घालू नये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर भागात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस. मराठवाड्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. जायकवाडी धरणातून तब्बल 3,06,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणाचे दरवाजे 12 फुटांनी उघडले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानं गोदाकाठच्या गावांना अलर्ट. बीडच्या आष्टी तालुक्यात नद्यांच्या संगमावर पुराच्या पाण्यात तब्बल 18 तास अडकले 13 शेतकरी. एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप केली सुटका. शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले. सापगाव जवळच्या पुलावरून पाणी. मुरबाड, किन्हवली, डोलखाम, शिणवा या भागात 150 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला. पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुटी. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. बुलडाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. शेतकऱ्यांचे मोठे हाल. शेती पाण्याखाली. कापूस, सोयाबीनसह इतर पिकं उद्ध्वस्त. शेतकरी हवालदिल. आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानला चारली धूळ. 9व्यांदा आशिया कप विजेता होण्याचा भारतीय संघाला मान. देशभरात जल्लोषाचं वातावरण. पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर चॅम्पियन टीम इंडियाचा मोठा निर्णय. पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी नाकारली. पुरस्कार सोहळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहनं हरीफ राऊतचा उतरवला माज. विकेट घेतल्यानंतर विमान पाडल्याचा इशारा करत पाकिस्तानला त्यांच्या शैलीत दिलं थेट उत्तर. आणि टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विटरवरून ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत संघाचं कौतुक. खेळाच्या मैदानावरही ऑपरेशन सिंदूर. मोदींनी ट्विटरवरून पाकिस्तानला डिवचलं.